Hello dear students, today we are going to learn 3.2 The Magic Herb. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 3.2 The Magic Herb जादूची औषधी वनस्पती या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओंची माहिती तुम्हाला मिळेल. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. इन म्हणजे काय तर खानावळ. तर त्या खानावळीचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होते. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. तर बाहेर यापूर्वीच अंधार पडायला सुरुवात झाली होती. हुज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. तर त्या खानावळीचा मालक आतून ओरडला, कोण आहे? आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट दी इन, सेड द मॅन आउटसाइड. तर बाहेर जो व्यक्ती होता तो म्हणाला की मी एक गरीब थकला भागलेला व्यापारी आहे आणि मला आजची रात्र खानावळीत घालवायची आहे. The innkeeper was not pleased to hear that the man was poor. तो माणूस गरीब आहे हे ऐकून त्या खानावळीच्या मालकाला बरं वाटलं नाही. But all the same he opened the door and brought him inside. परंतु तरीही त्याने दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतले. The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his back. त्या व्यापाराने साधे कपडे घातलेले होते आणि आपल्या पाठीवर फक्त एक साधी कापडाची थैली आणलेली होती. I have spent a long tiring day at the market. तो म्हणाला की मी बाजारात कंटाळवाणा आणि दमछाक करणारा दिवस घालवला आहे. I don't have the energy to walk back to my village. माझ्यामध्ये आता माझ्या गावाला चालत जाण्याची ताकद राहिलेली नाही. Please prepare a simple dinner for me, requested the merchant. कृपया माझ्याकरता रात्रीचं एक साधं जेवण तयार करा, असं त्या व्यापाऱ्याने त्या खानावळीच्या मालकाला विनंती केली. The innkeeper just nodded and went back to the kitchen. त्या खानावळवाल्याने फक्त मान डोलावली. नॉडेड म्हणजे फक्त मान डोलावली आणि तो परत स्वयंपाकघरात गेला. ओफ, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बिगरली कस्टमर्स. तो म्हणाला की छे, अशा भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हिज क्लोथ्स. तो स्वतःला व्यापारी म्हणतो आहे, परंतु त्याच्या कपड्यांकडे पहा. लुक ॲट हिज बॅग, आणि त्याच्या थैलीकडे पहा. हिज शूज आर ऑल वोन आउट. त्याचे जोडे, त्याचे बूट सर्वत्र फाटलेले आणि जीर्ण झालेले आहेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. त्याला त्याच्या व्यापारी वस्तू आणि माल स्वतःहून वाहून आणाव्या लागतात. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट म्हणजे त्याला नोकर ठेवणे परवडत नाही. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील, आणि चांगले जेवणसुद्धा त्याला परवडत नाही. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. तो त्याच्या पत्नीजवळ कुरबुर करू लागला. यू आर राईट. ती म्हटली की तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्याची पत्नी म्हणाली, सेड हिज वाईफ. शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती तिच्या नवऱ्यासारखीच लोभी आणि निर्दय आणि निष्ठुर होती. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. मग आपण त्याच्याकरता जेवण शिजवणार, त्याला झोपायला जागा देणार, आणि त्या बदल्यात तो आपल्याला किती पैसे देणार. जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. कदाचित केवळ 2 नाणी. कदाचित तो
2च नाणी आपल्याला देईल. व्हाय डीड यू टेक हिम इन? मग तुम्ही त्याला आत का घेतले? ड्राईव्ह हिम आउट, त्याला हाकलून लावा. नो नो सेड द इनकीपर, खानावळवाला म्हणाला, नाही नाही. दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन, आपल्या प्रतिष्ठेला ते शोभणार नाही, आपल्या नावलौकिकाला ते शोभणार नाही असं तो म्हणाला. बट आय हॅव ॲन आयडिया, परंतु मला एक कल्पना सुचलेली आहे. व्हेरी क्लेवर आयडिया, अतिशय चाणाक्ष कल्पना. आय हॅव दिस मॅजिक हर्ब, तर माझ्याकडे ही एक औषधी वनस्पती आहे. आय बॉट इट लॉंग ॲगो, मी फार पूर्वी ती विकत घेतलेली होती. हूएव्हर इट्स दिस हर्ब फॉरगेट्स समथिंग, जो कोणी ही औषधी वनस्पती खातो तो काहीतरी विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण या माणसाकरता चांगलं जेवण तयार करू आणि त्यात ती एक अद्भुत अशी औषधी वनस्पती मिसळू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ दिस मर्चंडाईज हिअर टुमॉरो. त्यानंतर उद्या तो त्याच्या व्यापारी मालापैकी काही माल येथे नक्कीच विसरून जाईल असं त्यांनी ठरवलं. हाऊ क्लेवर यू आर, तुम्ही किती हुशार आहात, एक्सक्लेम द वाईफ, त्याची पत्नी उद्गारली. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, बरोबर आहे, तो दुसरं काय विसरणार. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम, त्याच्याकडे त्याच्याबरोबर फक्त त्याचा व्यापारी माल आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लीव इट बिहाइंड हिअर, कदाचित तो त्याचा सर्व माल विसरेल आणि येथे सोडून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमॉरो, तो सर्व माल उद्या नक्की आपलाच होईल, आपल्यालाच मिळेल. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डीड, तेव्हा त्या लोभी जोडप्याने ठरवल्याप्रमाणे तसंच केले. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट, त्यांनी त्यांच्या ग्राहकासाठी स्वादिष्ट जेवण शिजवले आणि त्यात ती अद्भुत औषधी वनस्पती मिसळली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग, त्या गरीब व्यापाऱ्याला कोणतीच शंका आली नाही. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड, त्याने त्या चांगल्या जेवणाबद्दल त्या खानावळवाल्याचे आभार मानले आणि तो तसाच झोपी गेला. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. But alas, the merchant was not there. The room was empty. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो खानावळवाला आणि त्याची पत्नी झोपेतून जागे होताच ते त्या व्यापाराच्या खोलीत गेले, परंतु तो व्यापारी तेथे नव्हता आणि ती खोली रिकामी होती. What's this? There is no one here. And where's the bag of merchandise? That too is gone. हे काय, येथे तर कोणीच नाही आहे आणि ती व्यापारी मालाची थैली कुठे आहे, ती पिशवी कुठे आहे, आणि ती सुद्धा इथून नाहीशी झालेली आहे, इथून गायब झालेली आहे. लेट्स चेक, आपण तपासूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग, त्या औषधी वनस्पतीची जादू फारच प्रभावी आणि परिणामकारक आहे. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग, तो काहीतरी नक्कीच इथे विसरला असला पाहिजे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, तो काहीतरी मागे सोडूनच गेला असला पाहिजे. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. तर मग त्या खानावळवाल्याने त्या खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शोध घेतला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, तो काहीच विसरला नाही असे कसं झालंय. आय कांट बिलीव्ह इट सेड ही,
माझा तर यावर विश्वासच बसत नाही, असं तो खानावळवाला म्हणाला. सडनली द वाईफ स्लॅप हरसेल्फ ऑन दी फॉरहेड. एकाएकी त्याच्या पत्नीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. वी वेअर सो फुलिश. आपण किती मूर्ख होतो. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. तर काय विसरला आहे? ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तो आपल्याला पैसे द्यायला विसरला आहे. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हब अगेन. त्या खानावळवाल्याने ती जादूची औषधी वनस्पती पुन्हा केव्हाच वापरली नाही. अ जॅपनीज फोकटेल. एक जपानी लोककथा. सो डिअर स्टुडंट्स, तर ही गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल. आता आपण प्रश्न उत्तर पाहूया. क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट, हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. त्या खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होते? सो आन्सर इज अ पुअर मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज्ड. तो खानावळवाला खुश का झाला नाही? त्याला दुःख, तो नाराज का झाला? सो द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक बिगरली अँड पुअर. कारण की तो व्यापारी गरीब दिसत होता म्हणून. व्हॉट डिड द मर्चंट रिक्वेस्ट. त्या व्यापाऱ्याने कोणती विनंती केली? द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. वाय डिड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे. मग त्या खानावळवाल्याने त्या व्यापाऱ्याला हाकलून का लावलं नाही? द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. त्यांचा नावलौकिक खराब झाला असता म्हणून त्याने त्याला हाकलून लावलं नाही. व्हॉट वॉज द स्पेशियलिटी ऑफ द मॅजिक हब. त्या अद्भुत औषधी वनस्पतीचं वैशिष्ट्य काय होतं? स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हब वॉज दॅट हू एव्हर एट दॅट हब वूड फॉरगेट समथिंग. म्हणजे ती औषधी वनस्पती खाल्ल्यानंतर ती व्यक्ती काहीतरी विसरते. व्हॉट डिड द मर्चंट फॉरगेट. तो व्यापारी कोणती गोष्ट विसरला? द मर्चंट फॉरगॉट टू पे फॉर द डिनर ही एट अँड ही स्टे ॲट दी इन. तो त्या इनकीपरला पैसे देण्याचं विसरला होता. फॉर्म ग्रुप्स, कन्वर्ट द स्टोरी इन टू प्ले, रीड युअर प्ले अलाउड. विद्यार्थ्यांचे गट करायचे आहे आणि त्या गोष्टीचे नाटकात रूपांतर करायचे आहे आणि तुमचे नाटक मोठ्याने वाचा. डिस्क्राईब द मर्चंट अँड दी इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. गोष्टीच्या साह्याने आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि तो खानावळवाला यांचे वर्णन करायचे आहे. The K in knock is silent. It is not pronounced. Write two other words with silent K. Underline the silent letter in the following words. तर नॉक या शब्दातील के हे अक्षर अनुच्चारित आहे, म्हणजे सायलेंट आहे. जरी आपल्याला त्या स्पेलिंगमध्ये के दिसत असला परंतु केचा उच्चार होत नाही. याचा अर्थ ते लेटर सायलेंट आहे किंवा त्याला अनुच्चारित असे म्हणतात, त्याचा उच्चार होत नाही. सो के अनुच्चारित असलेले दोन शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर नो अँड नी. नो म्हणजे माहीत असणे आणि नी म्हणजे गुडघा. अंडरलाईन द सायलेंट लेटर इन दी फॉलोइंग वर्ड्स. आता पुढील शब्दातील सायलेंट लेटर आपल्याला अधोरेखित करायचे आहे. तर पहा, राईट यातील डब्ल्यू हे लेटर सायलेंट आहे. राईट. जी. रिस्ट डब्ल्यू. पाम एल. स्कूल एच. सीजर्स सी. पिक्चर टी. लिसन टी. राईम
H. Our H. Read what the following characters are telling you now. आता पुढे काही वाक्य दिलेली आहेत तर ती आपल्याला वाचायची आहेत. I am a wild boar. I live in this jungle. I sharpened my tusk yesterday. Now I am ready. I will drive my enemies away. So let's rearrange their sentences properly on the timeline. तर पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या टाईमलाईननुसार आपल्याला ते वाक्य डिवाईड करायचं आहे आणि रिअरेंज करायचं आहे. तर आता आपण पहिलं वाक्य वाचलं होतं. त्यात पहा ॲक्शन इन पास्ट. तर त्या वाक्यातील आय शार्पन माय टस्क येस्टरडे हे वाक्य पास्ट टेन्सचं आहे. सो आय एम अ वाईल्ड बोअर. आय लिव्ह इन दिस जंगल. नाव आय एम रेडी. तर ही वाक्ये प्रेझेंट टेन्समधील आहेत. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. तर हे वाक्य फ्युचर टेन्सचं आहे. म्हणजे त्या संपूर्ण वाक्यात आपल्याला तिन्ही काळाचे छोटे छोटे वाक्य दिलेली आहेत तर ती आपल्याला रिअरेंज करायची आहेत. पुढील वाक्य तुम्ही स्वतः रिअरेंज करा. लर्निंग अबाउट लँग्वेज. टेन्सेस द पास्ट, द प्रेझेंट अँड द future. Note the verbs in the sentences in the 3 columns in the past column and they have different forms: sharpen, ask, play, taught, tired. In the future column the verbs have will before them. The different forms of verbs that show the time of the action are called tenses. Guess the present tense of taught and the past tense of is, have and live. पेज नंबर 59 वर दिलेल्या कॉलममध्ये त्या वाक्यातील क्रियापदे लक्षात घ्या. पास्ट या कॉलममध्ये भूतकाळाची शार्पन, आस्क, प्लेड, टॉट, टायर्ड अशी वेगवेगळी रूपे आलेली आहेत. तर फ्युचर टेन्सच्या कॉलममध्ये क्रियापदांच्या पूर्वी विल हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यूज केलं जातं. एखाद्या कृतीची वेळ दर्शवणाऱ्या क्रियापदांच्या विविध रूपांना टेन्सेस म्हणजेच काळ असे म्हणतात. टॉटचे वर्तमानकाळी रूप टीच आहे आणि इज, हॅव, लिव्ह या क्रियापदांची भूतकाळी रूपे अनुक्रमे वॉज, हॅड, लिव्ड अशी होतात. म्हणजे इजचे भूतकाळी रूप वॉज, हॅवचे हॅड आणि लिव्हचे लिव्ड. सो डिअर स्टुडंट्स, द मॅजिक हब ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि व्यवस्थित समजली असेल. तर व्हिडिओसुद्धा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.